नेहमीच्या डाळ आमटीला एक पर्याय म्हणून कोकम कढी आपण पाहणार आहोत। ती चवीला खूप मस्त लागते, आंबट तिखट। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण इकडे एक नारळाचा किस घेतलेला आहे, संपूर्ण नारळ किसून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। त्यावरती हिरव्या मिरच्या 3 घ्यायच्या आहेत। मुठभर कोथिंबीर टाकून 1 चमचा जिरे आणि हळद 1 चमचा टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे, जितकं शक्य होईल तितकं बारीक। त्यानंतर आपण 10 ते 12 आमसुलं किंवा कोकम घेतलेली आहे, त्यात 1 ग्लास पाणी टाकून 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळत ठेवायचं आहे पाणी। नंतर आपल्याला फोडणीमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने। त्याच्यावरती आपल्याला एक पळी आपल्याला वाटण टाकून पटकन झाकण बंद करायचं आहे आणि नंतर आपल्याला सगळं वाटण ह्यामध्ये ओतून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे पाणी टाकून। त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे, छान ढवळून